सर्वांचं टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून ही माहिती देतोय जी आहे आरोग्य भरती संदर्भात. मित्रांनो, काही नवीन जे विद्यार्थी त्यांना एक कन्फ्युजन क्लिअर करतो. झेडपीची आरोग्य सेवक ही वेगळी भरती असते, सार्वजनिक आरोग्य ही वेगळी भरती असते. सार्वजनिक आरोग्याची भरती ज्यावेळेस निघते त्यावेळेस कमीत कमी 7 ते 8 हजारच्या जागा निघतात. ओके, त्यामध्ये गट ड, गट ब, गट क आणि काही जी वेतन श्रेणी S17 मध्ये असतात. त्यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक वगैरे आहेत, असे भरपूर आहेत. पण मोस्टली जे आहेत गट ड या पदाकडे आणि आरोग्य सेवक या पदासाठी मुलांचा फॉर्म कल जास्त असतो, कारण ती पात्रता कमी आहे. बरं, सार्वजनिक आरोग्यामध्ये आरोग्य सेवकला पात्रता जी आहे 12वी विज्ञान प्लस SI हे आत्ता तरी सध्या आहे. ओके, तर ते नोकर भरतीच्या संदर्भात अपडेट काय नेमकं ते तुम्हाला सांगतो. राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. यापुढे आरोग्य विभागातील नवीन पद भरती करताना व सेवांतर्गत पदव्युत्तर पदवीत उत्तीर्ण झालेल्या PG उमेदवारांना प्रथम आदिवासी भागात नियुक्ती करण्यात येऊन रिक्त पदे भरण्यात येतील. बघा कसं आहे माहिती, जे ट्रायबल एरिया आहे, पेसा क्षेत्र आहे, पेसा क्षेत्र ही वॅकंट राहत असतं आणि ते वॅकंट भरती होत नाही. त्यामुळं डायरेक्ट भरती न करता अगोदर काय करणार आहेत, आरोग्य विभागातील नवीन पद भरती करताना बरं का लक्षात घ्या, व सेवांतर्गत पदव्युत्तर पदवी म्हणजे प्रमोशन वगैरे काय असेल तर सर्वप्रथम किंवा काही लोक ऑन ड्युटी अभ्यास करतात आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात म्हणजे प्रमोशन घेण्याचा. तर अगोदर काय केलं जाईल, आदिवासी भागात नियुक्ती देऊन मग पुन्हा रिक्त पदे जिथं राहतील, ओके, रिक्त पदे भरण्यात येतील. त्यानंतर बिगर आदिवासी भागातील पदे भरण्यात येतील. प्रायोरिटी जी आहे, अगोदर आदिवासी क्षेत्रातली पूर्ण जागा भरण्यात येणार हे स्पष्ट झालेलं आहे, कारण तिकडे गरज खूपच असते. जसं मेळघाटचं नेहमी कुपोषणाच्या संदर्भात बातमी येत असते, त्या अनुषंगाने बरोबर. गेल्या वर्षभरात आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील आदिवासी व दुर्गम जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना भेटी देऊन प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय सन्माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी घेतलेला आहे. चांगला निर्णय आहे. या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेला आहे. हे शासन निर्णय ह्याच संदर्भात आहे, ते तेवढं काही विशेष असं नाही आहे वाचून दाखवण्यासंदर्भात, परंतु वाचायचं असेल तर आपण ते वाचू. परंतु सध्या जे अपडेट आले ते तुम्हाला दिलेले आहे. त्यानंतर आता टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड कराल अशी अपेक्षा करतो आणि अभ्यासाला जे आहे ते तुम्ही दिशा द्याल हे करतो, कारण त्या ठिकाणी MPWचा कोर्स आहे. कुठेही गेला तरी 499 पुन्हा 999 ही टेस्ट सिरीज धरून आपल्या कोर्समध्ये 149 मध्ये टेस्ट प्लस PYQ प्लस व्हिडिओ एवढं भेटणार आहे. ओके, आता व्हिडिओमध्ये तर थोडंफार सांगणं गरजेचंच आहे. ओके, ठीक आहे. चला, व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.